भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम झाल्यानंतर आजपर्यंत संघर्ष थांबवला होता। त्यानुसार आज पुन्हा चर्चा होणार आहे। 10 मे रोजी नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवणं, तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर 12 मेला झालेल्या दोन्ही देशांच्या डीजीएमओच्या चर्चेनंतर 14 मे पर्यंत युद्धविराम कायम ठेवण्यात आला होता। त्यानंतर आजपर्यंत युद्धविराम वाढवला होता। आज दोन्ही देशांमध्ये काय चर्चा होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, मसूद अझहरसह पाकिस्तानात वास्तव्य करणाऱ्या दहशतवाद्यांची यादीच भारतानं पाकिस्तानकडे दिली आहे। या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यामध्ये देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि त्यांना ताब्यात घेईपर्यंत दबाव कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानबाबत भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट केली। दोन्ही देशांमधील चर्चा फक्त दहशतवादाची यंत्रणा नष्ट करणं आणि पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडणं या मुद्द्यांवरच होऊ शकते, असं जयशंकर म्हणाले। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर नियंत्रण रेषेजवळील काश्मीरमधील गावकरी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आता परत आले। क्षेपणास्त्र आणि गोळीबारामुळे त्यांच्या घराचं नुकसान झालंय। भारत आणि पाकिस्तानमध्ये 7 मे पासून तणाव निर्माण झाला होता। भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केली आणि यानंतर दोन्ही देशांमध्ये जोरदार गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले, ज्यामध्ये सैन्यतळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात आलं। भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकड्यांचे तब्बल 600 पेक्षा अधिक ड्रोन नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय लष्करानं मोठ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी 750 पेक्षा अधिक शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम तैनात केल्या होत्या आणि या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची कार्यक्षमता आकाश तीर प्रणालीमुळे आणखी वाढली। यामुळे आता भारतानं पाकिस्तानकडून आलेल्या हवाई धोक्यांना जोरदार प्रतिकार केलेला आहे। ऑपरेशन सिंधूरमुळे भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद आणि तयारी पुन्हा एकदा सिद्ध झाली। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध युट्यूबरला अटक करण्यात आली आहे। हरियाणामधील या युट्यूबर तरुणीचं नाव आहे ज्योती मल्होत्रा। ज्योतीचं ट्रॅव्हल विथ जो या नावानं यूट्यूब चॅनल आहे। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल 6 भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे। ज्योती मल्होत्रानं कमिशन एजंटकडून व्हिसा मिळवून 2023 साली पाकिस्तानचा दौरा केला होता। या दौऱ्यात दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये काम करणाऱ्या एहसान उर रहीम उर्फ दानिश या व्यक्तीशी तिचा संबंध आला आणि हाच दानिश तिला मदत करायचा असं आता समोर आलंय। भारतामध्ये अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर पाकिस्तान अजूनही काम करते। पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIनं शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर खलिस्तानी समर्थकांना चिथावणी द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे भारतामध्ये मोठी अतिरेकी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ISIनं कॅनडामध्ये पन्नू आणि अन्य खलिस्तानी अतिरेक्यांद्वारे पंजाब, हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांच्या नेटवर्कला पुन्हा सक्रिय करायला सुरुवात केली। फरार खलिस्तानी अतिरेकी परत भारतात येऊ लागल्याचा एक पॅटर्न काही दिवसात समोर आलाय। ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारतानं पाकिस्तानमधील नूर खान एअरबेससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर बॅलिस्टिक मिसाईलनं हल्ला केला, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सार्वजनिकरित्या मान्य केलंय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रात्री 2:30 वाजता फोन करून या हल्ल्याची माहिती दिल्याचंही शरीफ यांनी सांगितलं। आजवर हा हल्ला झालाच नाही असा दावा पाकिस्तानकडून केला जात होता, पण आता स्वतः पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकरित्या बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला मान्य केला। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शांततेबाबत मोठं विधान केलं। आम्ही भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार असल्याचं मोठं विधान शहबाज शरीफ यांनी केलेलं आहे। काश्मीर वाद, पाणी वाटप यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी भारताला व्यापक चर्चेसाठी आमंत्रण दिलंय। तर दुसरीकडे मात्र जोवर पाकिस्तान दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करत नाही तोवर चर्चेचा प्रश्नच येत नाही असं भारतानं ठणकावून सांगितलंय। देशावर हल्ला होत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्विमिंग पूलमध्ये मजा करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये ते भारतानं हल्ला केला तेव्हा मी स्विमिंग पूलमध्ये होतो असं म्हणत हसण्याचा प्रयत्न करतात। आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी ठरलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही बेफिकिरी बघून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सोशल मीडियावर शहबाज शरीफ हे नालायक आणि देशविघातक नेतृत्व असल्याची संतापजनक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्यानं पाकिस्तान धास्तावलंय। पाकिस्तानी लष्कर आता त्यांचं मुख्यालय आणि कंट्रोल रूम हे डोंगर पोखरून एका बोगद्यात स्थलांतरित करणार आहे।
पाक लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीवरून इस्लामाबादच्या मरगला हिल्समध्ये नेण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी डोंगरामध्ये 10 किलोमीटर बोगदा खोदून कंट्रोल रूम तयार केली जाणार आहे. पाकिस्तानी लष्कराचा मुख्य आता जे ऑफिस आहे ते हलवण्याचा प्रकल्प 20 वर्षापूर्वी मुशर्रफ यांनी आखलेला. मात्र आता अवघ्या 20 वर्षानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर प्रकल्पाला गती मिळते. बलूच आर्मीनं पाकिस्तानी सैनिकांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बलूच आर्मीनं पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरू करून त्यांचं नुकसान केल्याचं सांगितलंय. शिवाय पाकिस्तानचे सैनिक कोणत्याच कोपऱ्यात सुरक्षित नसल्याचा थेट इशाराही बलूच आर्मीनं दिलेला आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चर्चा करणार आहेत. सोशल मीडियावरून ट्रम्प यांनी ही माहिती दिलेली आहे. रक्तपात थांबवणं हा आपल्या चर्चेचा मुख्य विषय असल्याचं देखील ट्रम्प यांनी लिहिलंय. पुतीन यांच्याबरोबर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि नाटोच्या सदस्यांशी सुद्धा बोलणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. या चर्चांमधून ठोस रचनात्मक काही घडेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनानं संघीय संस्थांमधील हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीनं आता परवानगी मागितलेली आहे. फेब्रुवारीमधील कार्यकारी आदेशानुसार ही कपात नियोजित होती, पण खालच्या न्यायालयानं ती स्थगित केलेली होती. न्यायाधीश सुसान निल्सन यांनी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या कपातीसाठी कायदेशीर प्रक्रिया पाळण्याचा आदेश दिलेला. यावर सॉलिसिटर जनरल जॉन सॉयर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयानं राष्ट्रपतींच्या अधिकारात हस्तक्षेप केलाय, त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते याकडे लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतानं अमेरिकन वस्तूंवरील सगळे व्यापार शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा केला. पण या प्रकरणामध्ये स्पष्टपणे यश मिळालंय, पण करार औपचारिक करण्याची घाई नसल्याचंही ट्रम्प म्हणाले. दरम्यान चालू वाटाघाटी गुंतागुंतीच्या आहेत आणि याला अंतिम चर्चेमध्ये पोहोचायला वेळ असल्याचं उत्तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलेलं आहे. तर भारत हा असा देश आहे जिथे व्यापार करण्यास खूप अडथळे आहेत, जे दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं ट्रम्प म्हणाले. रशिया युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठीची पहिली चर्चा संपली आहे. या चर्चेमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांची मध्यस्थी तुर्कीनं केली. युक्रेनियन शिष्टमंडळाचं नेतृत्व संरक्षण मंत्री रुस्तेम उमरोव्ह यांनी केलंय, तर रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व पुतीन यांचे सहयोगी व्लादिमीर मेंडिन्स्की यांनी केलं. चर्चेपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी चर्चेचा हा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यामुळे घेतल्याचं म्हटलेलं आहे. ईशान्य युक्रेनच्या सुमी प्रदेशामध्ये एका बसवर रशियानं ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये 9 प्रवासी ठार झालेत, 7 जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये शांततेसाठी थेट चर्चा होते, तर दुसरीकडे काही तासातच हा हल्ला झाला. दोन्ही देशांमध्ये संभाव्य द्विपक्षीय बैठक, युद्धविराम आणि कैद्यांच्या अदलाबदलीवर चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरली. यानंतर काही तासातच रशियानं हवाई हल्ला केला. हा फक्त हल्ला नसून एक निंदनीय स्वरूपाचा युद्ध गुन्हा आहे, असं निवेदनामध्ये म्हटलं गेलंय. इस्रायलने गाझापट्टीमध्ये गेल्या 24 तासामध्ये केलेल्या हल्ल्यात 146 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला, तर 400 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे. मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर गुरुवारपासून इस्रायलनं गाझावरील हवाई हल्ले आणखी तीव्र केले. दरम्यान गाझामध्ये मध्यरात्रीपासून 58 जणांचे मृतदेह आढळलेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती उत्तर गाझा इथल्या इंडोनेशियन रुग्णालयाचे संचालक मारवान अल सुलतान यांनी दिली आहे. इस्रायलने येमेनच्या होदेईदा आणि सलीफ बंदरावर हवाई हल्ले केले. येमेनमधील हुथी समर्थक असलेलं टीव्ही चॅनल समीराहनं या हल्ल्याला दुजोरा दिलाय. इस्रायली सैन्याने या दोन्ही बंदरांवरून 30 पेक्षा अधिक बॉम्ब टाकले, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे. आणि जर हल्ले थांबवले नाहीत तर तुमचं भवितव्य हमास आणि हिजबुल्लाच्या नेत्यांसारखं होईल, अशी धमकीही इस्रायलनं या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांना दिलेली आहे. हुथी हे फक्त मोहरे आहेत, त्यांच्या मागे इराण असल्याचं पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले. जगप्रसिद्ध भारतीय वंशाचे ब्रिटिश अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या हादी मातरला कोर्टानं 25 वर्षांची तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे.
2022 मध्ये अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भाषण देत असताना हा हल्ला झाला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये ज्युरींनी हादीला हत्येच्या प्रयत्नात दोषी ठरवलं. या हल्ल्यामध्ये रश्दी यांना एका डोळ्याची दृष्टी गमवावी लागली. तर हल्ल्यावेळी आरोपी हादी मातरने रश्दी यांच्यावर तब्बल 12 वेळा चाकूने वारही केले होते. तैवानचे अध्यक्ष लाई चिंगेते यांनी काओशुंगमधील आर्मी इंजिनियर ट्रेनिंग सेंटर आणि नौदल अँटी सबमरीन एव्हिएशन कमांडला भेट दिली आणि त्यांनी जवानांच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि देशाप्रतीच्या समर्पणेच्या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तैवाननं अलीकडेच लँडस्वार्ड 2 आणि हिमार्स या प्रणालींचं यशस्वी चाचणी प्रक्षेपण केलेलं आहे. चीनच्या सध्याच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर तैवान आपली सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रशासनानं गाझा पट्टीतील सुमारे 10 लाख पॅलेस्टिनी नागरिकांचं लिबियामध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या गुप्त योजनेवर काम सुरू केलं. अमेरिकेतील NBC या न्यूजच्या एका अहवालानुसार योजनेविषयी ट्रम्प प्रशासनामध्ये गंभीर विचारविनिमय झाला आणि ती लिबियाच्या नेतृत्वापर्यंत माहिती पोहोचवली गेली. ट्रम्प प्रशासनाच्या या प्रस्तावानुसार जर लिबियानं गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना राहायला परवानगी दिली तर त्यांना अब्जावधी डॉलर्सची मदत केली जाईल. ही तीच आर्थिक मदत आहे जी वॉशिंग्टननं काही वर्षांपूर्वी गोठवली होती. अरब लीगच्या वार्षिक शिखर परिषदेमध्ये प्रादेशिक नेते बगदादमध्ये एकत्र आले आणि गाझापट्टीत युद्धाचं सावट या बैठकीवर असण्याची शक्यता वर्तवली. याआधी कैरोमध्ये झालेल्या आपत्कालीन शिखर बैठकीमध्ये अरब नेत्यांनी गाझापट्टीच्या जवळपास 20 लाख रहिवाशांना विस्थापित न करता पुनर्निर्माण करण्याच्या योजनेला मान्यता दिली होती. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आठवड्यातील प्रादेशिक दौऱ्यामुळे बगदादची बैठक थोडी बाजूला पडली. ट्रम्प यांच्या भेटीमुळे गाझामध्ये युद्धविराम झाला नसला तरी त्यांनी सिरियाचे नवे अध्यक्ष अहमद अल शारा यांची भेट घेत सिरियावरील अमेरिकेचे निर्बंध हटवण्याचं आश्वासन दिलं. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या एका कमांडरवर प्राणघातक हल्ला केल्याचा दावा इस्रायली सैनिकांनी व्हिडिओ जारी करून केलाय. नोव्हेंबर 2024 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात 14 महिन्यांचा संघर्ष संपवण्यासाठी युद्धविराम सुरू झाला होता. मात्र इस्रायलने हिजबुल्लाचे तळ आणि दहशतवादी असल्याचा दावा करत हल्ले सुरूच ठेवले. हिजबुल्ला रॉकेट डागण्याचा, शस्त्र हलवण्याचा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इस्रायलकडून करण्यात आला. चीनी अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं अलीकडेच बांगलादेशला भेट दिली. भेटीमुळे भारताच्या चिंतेत मात्र वाढ झाली. बांगलादेशमधील लाल मोनिरटाह इथे एक हवाई तळ बांधण्याचा चीनचा उद्देश आहे आणि या हवाई तळाची पाहणी करण्यासाठीच हे अधिकारी बांगलादेशला गेले होते. चीनचं हे हवाई तळ भारताच्या सिलगुडी म्हणजेच चिकन नेक जवळ आहे. चीनी अधिकाऱ्यांनी मुख्यतः चिकन नेकला भेट दिली. भारतीय सीमेपासून हे तळ केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. बांगलादेशने या प्रकल्पाची माहिती मार्चमध्येच दिली होती. तेव्हापासूनच भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या सध्या अल्बानियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यामध्ये अल्बानियाच्या पंतप्रधानांनी अशी काही कृती केली की ज्यामुळे त्यांची जगभर चर्चा सुरू झाली आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या एंट्रीच्या वेळी अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी थेट रेड कार्पेटवर गुडघे टेकून हात जोडून जॉर्जिया मेलोनी यांचं स्वागत केलं आणि यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार मुसळधार पावसात घडला. अब्जाधीश एलन मस्क यांच्या स्टारलिंक नंतर आता भारतात आणखी एक मोठी इंटरनेट सेवा पुरवठादार येणार आहे आणि पुरवठादार म्हणजे अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटचे सर्वेसर्वा जेफ बेझोस. अमेरिकेचा अर्थात अमेझॉनचा सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्ट कुइपर भारतामध्ये येण्याच्या तयारीत आहे. कुइपर हा प्रोजेक्ट एलन मस्क यांच्या स्टारलिंक नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवठादार बनू शकतो. अमेझॉनचा हा महत्त्वाकांक्षी सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्प आहे. केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग लवकरच अमेझॉनला लेटर ऑफ इंटेंट देऊ शकतो, जो ही सेवा भारतात अधिकृतपणे सुरू करण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल असेल. भारत आणि जपान यांच्यातील अंतराळ क्षेत्रातील सहकार्यामध्ये एक नाव घटक जोडला गेलेला आहे. इस्रो आणि जपानची अंतराळ संशोधन संस्था जाक्सा यांच्यामध्ये चांद्रयान 5 या मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात आलेली आहे. दोन्ही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संयुक्त मोहीम राबवण्याच्या तयारीत आहेत. इस्रो आणि जाक्सा यांच्यातील संयुक्त मोहिमेचं नाव ल्युपेक्स असं आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर पाठवलं जाईल आणि तिथलं पाण्याचं अस्तित्व, मातीचा संरचना अभ्यास, त्याचबरोबर दीर्घकालीन लँडिंग प्रणालीची चाचणी केली जाईल.